यश आलं नाही. मी मुला मुलींना स्वातंत्र्य दिलं होतं की तुम्ही कुठेही बसा आणि शक्यतो एका मुलाने एका मुलीजवळ बसावं. मला अपयश आलेलं आहे. त्याचं कारण असं की आपल्याकडे मुलगा आणि मुलगी हा भेद इतका फिक्स आहे की तो तुम्ही बदलूच शकत नाही. जगामध्ये मात्र असं आहे. मला हे केव्हा कळालं, मी पहिल्यांदा 90 साली युरोपच्या 15 देशांच्या दौऱ्यावर, एकदम 15 देशांच्या दौऱ्यावर गेलो. त्यातला पहिला दिवस मला चांगला आठवतो बरं का. मी तुम्हाला मुद्दाम सांगेन. मी गरीब देशाचा प्रतिनिधी म्हणून गेलो होतो, भारताचा, आणि माझ्याकडे पैसे फार कमी होते, 3 महिने राहायला. त्यामुळे मी अगदी काटकसरीने सगळं जगायचो. जगामध्ये हॉटेलमध्ये राहायचं तर भरपूर पैसे मोजायला लागतात, पण एक सोय असते की युथ हॉस्टेल नावाचे जगभर एक चेन आहे की ती कमी पैशामध्ये तुमची राहण्या जेवण्याची सोय करते. मग मी जाताना युथ हॉस्टेलची मेंबरशिप निवडली होती. म्हणजे तुम्ही ज्या गावात जाल तिथे युथ हॉस्टेल असेल तर अगदी कमी पैशात तुमची खाण्याची राहण्याची जेवणाची व्यवस्था होती. पहिल्या दिवशी पॅरिसच्या युथ हॉस्टेलमध्ये मी राहायला गेलो. उशिरा गेलो, थोडा 11 वाजता रात्री. आणि युथ हॉस्टेलमध्ये कसं असतं, बंक बेड असतात, 3 बेड असतात. लोअर बेड, अप्पर बेड, मिडल बेड. मधला बिछाना, खालचा बिछाना आणि वरचा बिछाना. मला माझ्या दुर्दैवाने मिडल बेड आलेला होता आणि मी रात्री 11ला गेलो होतो. माझ्यापूर्वी ते अप्पर बेड आणि लोअर बेडचे पॅसेंजर येऊन झोपलेले होते. माझ्या दुर्दैवाने ते दोन्ही अप्पर बेड आणि लोअर बेडवाले लेडीज पॅसेंजर होते आणि मध्येच मी जेंट्स पॅसेंजर होतो. बाकी सगळे घोरत पडलेले होते. मी येऊन झोपलो, पण मला रात्रभर झोप लागली. ती केवळ एकाच कल्पनेने की वरती एक बाई आणि खाली एक बाई. मानसिकता, आपली मानसिकता कशी आहे की मला या कल्पनेने झोप लागली नाही की वरती एक बाई आणि खाली एक बाई. लिंगभेद नावाची गोष्ट आपल्या रक्तात उतरली. बदलापूर का घडतं तर लिंगभेद, आपल्या शिक्षणाने लिंगभेद घालवलेला नाही. जगाने लिंगभेद बालवाडीपासूनच घालवला आणि तो अगदी जग म्हणजे कुठेही जा मुक्त